मोठ्या आवाजात हां बोल. माझे नाव सार्थक विकास शिंदे, एकटा 9वी. डिफरन्स बिटवीन प्लेन मिरर, कॉन्केव मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. Plane mirror, if an image formed by मोठ्या आवाजात ना. if an image formed by plane mirror is virtual and size same of an object. कोणतीचं सांगितलं? Plane mirror. पुढचे सांग ना मग. Concave mirror. The image is formed by concave mirror is real, virtual, and depending upon position. Third, convex mirror. The image is formed by convex mirror is virtual and upright. Virtual and upright of an object. छान. मॅग्निफिकेशन म्हणजे काय बरं? The ratio of height of an image is h2, and the height of an object h1 is called as magnification. Formula. Magnification is equal to height of an image upon height of an object. व्हेरी गुड. आता मला सांग कॉन्व्हेक्स मिररचे युजेस काय आहेत? Convex. The convex mirror are used in sides of a car. A big convex mirror is fitted on gates and square. पेरिस्कोपमध्ये कोणते मिरर वापरले जाते? Plane mirror. फ्लड लाईटमध्ये? मध्ये concave mirror. फ्लड लाईटमध्ये कॉन्केव मिरर. आणि मला सांगा आता हा जो फॉर्म्युला आहे मिरर फॉर्म्युला तो काय नेमका? 1 upon u plus 1 upon v is equal to 1 upon f. काय सांगितलं? चुकला की फॉर्म्युला नीट सांग परत एकदा. 1 upon v plus 1 upon u is equal to 1 upon f. हां. दुसरं युजेस ऑफ कॉन्केव मिरर. कॉन्केव मिररची युजेस सांगायचे. Concave mirror used in barber shop, dental hospital, torch and headlights, floodlights, and various equipment of solar energy. बरं ते आपले जे लॉ आहेत कोणते? रिफ्लेक्शन ऑफ लाईटबद्दलचे, बरोबर ना? किती लॉ आहेत एकूण? 3. हां, त्यातले पहिले मला 2 सांगायचे. If an incident ray parallel to the principal axis and passes through the principal focus. Second law. If an incident ray passes through the principal focus and principal focus of the mirror and parallel to the principal axis. मला फर्स्ट लॉ जो आहे ना त्याचं स्केचिंग काढून दाखवायचं बोर्डवरती. हां, व्यवस्थित काढा, मोठा काढा. छान, बस. हां, ते काढलेलं काय आता काढले तू? मिरर काढले. बरं, आणि काय काढले ते? प्रिन्सिपल ॲक्सिस. ते काय आहे? हां, इन्सिडंट रेज. फोकल पॉईंट. ती सरळ काढ की जरा. सूर्याचा प्रकाश काय तिरपा पास होतोय, सरळ स्ट्रेट लाईनमध्ये जातो. हां, आणि सेंटर ऑफ कर्वेचर कुठं आहे? हां, दे नाहीत मग. सेंटर ऑफ कर्वेचरला काय म्हणतो आपण? सी. बस बस बस, सी. हां, पुढं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिसला काय म्हणतो? हां, पण तिला डिनोट कर ना तिथं काय इंग्लिश लेटर कोणते वगैरे काय. हां, त्याच्यानंतर फोकल पॉईंट कुठं आहे? मग फोकल पॉईंटचं सिम्बॉल काय या? एफ. हां, छान, गुड.